मुंबईच्या महापौर रितू तावडे आता आणखी एका नव्या वादात अडकल्यात। मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियावरच्या वर्षभराच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर 25 लाख रुपयांचा भार येणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली। याआधी मुंबईच्या महापौरांचा जनसंपर्क सांभाळण्यासाठी खासगी सचिवाच्या नियुक्तीसाठीच्या निविदेवरून टीका झाली होती। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीसाठी 25,12,786 रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे। आणि त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार या संदर्भातील निविदा ही स्थायी समितीकडे मंजुरीसाठी येणार असल्याचं सांगण्यात येतं। आणि सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर येणाऱ्या आर्थिक भाराविषयी मुंबईच्या महापौरांनी काय स्पष्टीकरण दिलं, तर प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांमधून खर्च का करण्यात येतोय असा सवाल विरोधकांकडून कशा पद्धतीनं विचारण्यात आला, पाहूयात या खास बाईट्समधून। मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकाला सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही। आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाईम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते, तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय। पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही। मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही। महापौरांच्या किशोरीताई, आपण महापौर असताना प्रसार माध्यमांवर आपण किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना सोशल मीडियावर किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना कोविडची कंत्राट कुणाला कशी दिली, कुणाच्या जावयाला काय काय कंत्राट मिळाली होती, खिचडीमध्ये कोणी घोटाळा केला होता, जम्बो सेंटर कोविडच्या काळामध्ये उभं करण्यासाठी ड्रम वाजवणाऱ्या कंपन्यांना कोणी कंत्राट दिली होती, हे एकदा माननीय किशोरीताईंनी विचार केला पाहिजे आणि मग इतरांवर आरोप केले पाहिजे। हे 3 प्रतिक्रिया आपण तर पाहिल्याच, पण दरम्यान मुंबई महापौरांच्या सोशल मीडियावरच्या वर्षभराच्या प्रसिद्धीसाठी होणाऱ्या वारेमाप खर्चाच्या मुद्द्यावर सत्ताधारी महायुतीतही झुंपली आहे। महापौरांच्या सोशल मीडिया प्रस्तावावर पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती, पण त्यावर मित्र पक्षांना आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्ही यावर पत्र देत आहोत अशी भूमिका महापौर रितू तावडेंनी मांडली। आणि त्यावर आम्ही काय बोलायचं हे आम्ही ठरवू, महापौरांनी आम्हाला सांगू नये अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी दिली आहे। आम्ही महायुतीत आहोत म्हणून महापौरांना चांगले सल्ले देतोय, पण सल्ला घ्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचं घोले यांनी म्हटलंय। कोणी काय बोलावं याचं आम्ही पूर्ण स्वातंत्र्यात राहतो आणि याच्यासाठी कोणी आम्हाला सांगू नये की काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते। आज आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचं स्वतंत्र मत टाकू शकतो। आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो काही अजेंडा आहे ही मुंबईकरांचे पैसे वाचवा, त्या बाबतीत आम्ही खुलेपणे आम्ही मांडला विषय, त्याच्यात काही गैर नाहीये। आणि महापौर सर्वांचे आहेत, आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो। घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय येतो। आणि मुंबई महापालिकेत वारंवार होणाऱ्या या सगळ्या वादांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना एक पत्र लिहून महापौरांचा उल्लेख असलेली कामं, योजना आणि प्रकल्प परस्पर संबंध नसताना सभागृहात मांडू नका अशी मागणी केली आहे। तसंच महापौरांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावानं कोणताही प्रस्ताव मांडण्यास मुंबई महापालिकेच्या सभागृहात त्यांनी
मनाई केली आहे. महापौर कार्यालय, निवासस्थान आणि महापौर पदाचा परस्पर उल्लेख टाळण्याचेही निर्देश महापौर तावडे यांनी पत्रातून दिले. तसंच मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागासाठी सक्षम सहाय्यक आयुक्त नियुक्त करण्याची मागणी त्यांनी पत्रातून आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क विभागात सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या चांगल्या कामांची प्रसिद्धी होत नसल्यानं महापौर नाराज असल्याचं सांगण्यात येतं आहे.